हाय, माझं नाव भावेश आहे आणि आजच्या ट्युटोरियलमध्ये आपण पायथनचे फंक्शन शिकणार आहोत. तर सुरू करूया. पायथनचे फंक्शन शिकण्यासाठी आपण ट्युटोरियल्स पॉईंट वापरणार आहोत. तर ट्युटोरियल्स पॉईंट वेबसाईटवरती आपण पायथनचा टॅब बघू शकतो. पायथनच्या टॅबमध्ये आपण जर खाली स्क्रोल केलं तर पायथन फंक्शन्स असे एक आयटम मिळेल इकडे लिस्टमध्ये. तर पायथन फंक्शन्सच्या पेजवरती जाऊन आपल्याला दिसेल की इथे त्यांनी डिटेलमध्ये समजावलं आहे की पायथनचे फंक्शन्स काय असतात किंवा इन जनरल फंक्शन्स काय असतात. तर आपण फंक्शनची कॉन्सेप्ट समजून घेऊया. तर आपण सुरू करूया. तर पायथन फंक्शन्स काय असतात? तर पायथनचे जे फंक्शन्स असतात ते एक ऑर्गनाइज्ड ब्लॉक ऑफ कोड असतो. म्हणजे कुठलाही फंक्शन हे बेसिकली एक ऑर्गनाइज्ड ब्लॉक ऑफ कोड असतो. म्हणजे ऑर्गनाइज्ड ब्लॉक ऑफ कोड म्हणजे काय की त्या ब्लॉकमध्ये 5, 6, 7, 8 किंवा 1, 2 किंवा खूप जास्त लाईन्स लिहिलेल्या असतात आणि त्या लाईन्स एकच काम करतात आणि ते एकच काम केल्यामुळे त्या लाईन्स आपण किंवा तो जो ब्लॉक आहे प्रोग्रामचा तो आपण सारखा सारखा कॉल करू शकतो. सारखा सारखा कॉल करायची काय गरज? तर आपण एक जर सॅम्पल बघितलं, फॅरनहाईट टू सेल्सिअस, फॅरनहाईट टू डिग्री सेल्सिअस. आता एक्झाम्पल जर आपण घेतलं फॅरनहाईट टू डिग्री सेल्सिअसचं, तर आपल्याला दिसेल की एक फॉर्म्युला आहे. जर आपल्याला कन्वर्ट करायचं असेल, टेम्परेचर मोजण्याचे दोन प्रकार आहेत, फॅरनहाईट आणि सेल्सिअस. तर आपल्याकडे समजा फॅरनहाईटची एक व्हॅल्यू आहे, फॉर एक्झाम्पल 100. तर आपल्याला जर त्याची सेल्सिअसची व्हॅल्यू पाहिजे असेल, तर आपण गुगलवरती बघूया 100 फॅरनहाईट टू सेल्सिअस. 100 फॅरनहाईट टू सेल्सिअसमध्ये कन्वर्ट करायला आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे की जिकडे 100 इनपुट आहे आणि बाकीचा जो फॉर्म्युला आहे तो प्री डिफाईन मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे, ज्याच्यामधून 32 मायनस होतात, मग मल्टिप्लाय होतं, पाय डिवाइड बाय 9 होतं आणि त्याचं जे आन्सर आहे 37.7 हे सेल्सिअस मधला आन्सर आहे. तर हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपण सेम फॉर्म्युला जो आपल्याला वापरायला लागणार दरवेळेला. तर आपण हा फॉर्म्युला जर आपण कोडमध्ये कन्वर्ट करून लिहिला आणि आपण जर कोड लिहिला या फॉर्म्युलासाठी, तर त्या कोडचे फॉर एक्झाम्पल 1 लाईन, 2 लाईन किंवा 3 लाईनमध्ये हा कोड बनून जाईल. पण आपल्याला समजा ही सेम गोष्ट आपल्या प्रोग्राममध्ये, आपल्या ॲप्लिकेशनमध्ये मल्टिपल ठिकाणून करायची असेल, 4-5 वेगवेगळे ठिकाणं आहेत. आपल्या ॲप्लिकेशनमध्ये एक युजर इंटरफेस आहे. समजा आपण मॅप बनवतोय, वेदरचं ॲप्लिकेशन बनवतोय. त्या वेदरच्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला सेल्सिअसमध्ये पण दाखवायचं आहे, फॅरनहाईटमध्ये पण दाखवायचं आहे आणि युजरला ऑप्शन द्यायचं आहे कन्वर्ट करायला. तर त्याच्यासाठी आपल्याला ठिकठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कन्वर्ट करायची गरज लागेल. तर आपण हा फॉर्म्युला किंवा आपण हे जे फंक्शन आहे, हा जो कोड आहे, हा सारखा सारखा प्रत्येक ठिकाणी तर लिहिणार नाही आहोत. तर प्रत्येक ठिकाणी लिहून काही उपयोग पण नाही. म्हणून आपण हा जो सेम फंक्शन जे आहे या फंक्शनमध्ये आपण त्या लाईन्स आपण त्या कोडच्या लिहिणार आणि ते फंक्शन मग आपण मल्टिपल ठिकाणून कॉल करू शकतो. म्हणजे आपल्याला सेम सेम गोष्टी परत करायची गरज नाही लागत. तर त्याच्यासाठी आपण फंक्शन वापरतो. तर फंक्शन बेसिकली हे असं दिसतं, ज्याच्यामध्ये आपण मल्टिपल लाईन्स लिहिलेल्या असतात की आपल्याला जे काय गोष्ट करायची आहे मल्टिपल टाइम्स, मल्टिपल ठिकाणून ती कॉल करायची आहे ती आपण लिहू शकतो फंक्शनच्या आतमध्ये आणि मग ते फंक्शन मल्टिपल ठिकाणून आपण कॉल करू शकतो. तर आपण आर्टिकलमध्ये बघूया पुढे काय लिहिलंय. फंक्शन्सनी मॉड्युलॅरिटी मिळते आपल्याला. मॉड्युलॅरिटीची गरज आपण आत्ताच बघितली की कोड एकदा लिहिला की तो मल्टिपल ठिकाणून आपल्याला कॉल करता येतो. सारखं सारखं लिहायची गरज नाही लागत. त्याचाच अर्थ होतो मॉड्युलॅरिटी. म्हणजे छोटे छोटे आपण मॉड्यूल बनवू शकतो, ते आपण मल्टिपल ठिकाणून कॉल करू शकतो. आणि हाय डिग्री ऑफ कोड रियूज, म्हणजे सेम कोड रियूज केला जाऊ शकतो. आणि जे फंक्शन्स आहेत हे टॉप डाऊन अप्रोच वापरतात कुठली लॉजिक बिल्ड करण्यासाठी आणि ते इंडिपेंडेंट रियुजेबल ब्लॉक्स बनवतात. म्हणजे ती सेम गोष्ट इंडिपेंडेंट असते. आता जो फॅरनहाईट टू डिग्री सेल्सिअसचा फॉर्म्युला आहे हा इंडिपेंडेंट आहे, याच्यामध्ये दुसऱ्या काही गोष्टी मध्ये येत नाही. तर हा इंडिपेंडेंट ब्लॉक ऑफ कोड जो आहे तो आपण मल्टिपल ठिकाणून कॉल करू शकतो आणि तो वापरू शकतो आणि तो दुसऱ्या फंक्शन मधून पण आपण कॉल करू शकतो. म्हणजे त्यांनी एक एक्झाम्पल दिलंय जिथे फंक्शन 1 आहे, फंक्शन 1 हे फंक्शन 2 ला कॉल करतं आणि त्याची व्हॅल्यू परत पाठवतं. त्याचे रिटर्न स्टेटमेंट आहे, या रिटर्न स्टेटमेंटनी व्हॅल्यू परत जाते आणि मग पुढचे लाईन्स एक्झिक्यूट होतात. तर आपण एका फंक्शन मधून मल्टिपल फंक्शन्स, एका फंक्शन मधून दुसरं फंक्शन, दुसऱ्या फंक्शन मधून तिसरं फंक्शन असं कॉल करू शकतो. म्हणजे रियुजेबिलिटी आपली वाढते. आणि पॅरामीटर्स आणि आर्ग्युमेंट्स असतात त्या फंक्शनमध्ये, ज्याच्याने आपण त्या फंक्शनमध्ये व्हॅल्यू पास करू शकतो. म्हणजे या फॉर्म्युलामध्ये समजा 100 आहे, तर 100 ही इनपुट व्हॅल्यू आहे. इनपुट व्हॅल्यू एक पॅरामीटर आहे जी आपण पास करू शकतो त्या फंक्शनला आणि आउटपुटमध्ये आपल्याला डिग्री सेल्सिअसमध्ये व्हॅल्यू मिळणार कम्प्युट करून. तर ही रिटर्न होणार व्हॅल्यू आपली.
तर पायथन फंक्शनचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही काही पायथन फंक्शन्स बिल्ट इन नसतात. बिल्ट इन फंक्शन्स म्हणजे ते पायथनमध्ये ऑलरेडी पहिल्यापासून असतात. त्याच्यासाठी ते फंक्शन्स आपण नाही लिहित, ते आपण बनवलेले फंक्शन नाही. जर आपण फॅरनाईट डिग्री सेल्सिअस बघितलं तरी आपण लिहिलेलं फंक्शन. पण जे बिल्ट इन फंक्शन्स असतात, फॉर एक्झाम्पल प्रिंट आहे, इंट आहे, लेन आहे किंवा सम आहे, हे जे फंक्शन्स आहेत ते पायथनच्या लँग्वेजमध्ये पहिल्यापासून त्यांनी बनवलेले आहेत. म्हणजे आपल्याला ते डायरेक्ट वापरता येतात. फॉर एक्झाम्पल प्रिंट हे आपण इनिशियल इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये बघितलं असेल की आपण डायरेक्ट प्रिंट वापरू शकतो. प्रिंट वापरायला आपल्याला कुठली लायब्ररी इम्पोर्ट करायची गरज नाही लागत. तसंच इंट आहे, इंटमध्ये इंटिजरमध्ये कन्वर्ट करायला, किंवा लेन आहे, लेंथ फाइंड आउट करायला, असे मल्टिपल इनबिल्ट फंक्शन्स असतात. तर तो एक प्रकार झाला. दुसरा प्रकार म्हणजे बिल्ट इन मॉड्यूल्स आहेत काही काही पायथनमध्ये, जे आपल्याला इम्पोर्ट करावे लागतात. म्हणजे मॅथ मॉड्यूल असावं किंवा ऑपरेटिंग सिस्टमचं OS मॉड्यूल असेल, आपण OS मॉड्यूल इम्पोर्ट करू शकतो पायथनमध्ये आणि मग त्या OS मॉड्यूलचे फंक्शन्स वापरू शकतो. तर असे पण भरपूर फंक्शन्स आहेत जे स्टँडर्ड लायब्ररीचा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये भरपूर मॉड्यूल्स आहेत पायथनमध्ये, ज्याच्यामध्ये ॲडव्हान्स फंक्शनॅलिटी लिहिलेली असते. तर ती फंक्शनॅलिटी वापरण्यासाठी आपण ते जे मॉड्यूल्स आहेत ते आपल्याला इम्पोर्ट करावे लागतात वरती इम्पोर्ट स्टेटमेंटनी, आणि मग नंतर आपण ते इम्पोर्ट केलेले मॉड्यूल्स वापरू शकतो आपल्या प्रोग्राममध्ये. आणि युजर डिफाईन फंक्शन्स आपण ऑलरेडी बघितले की ज्याच्यामध्ये आपण स्वतःहून फंक्शन जर बनवलं तर ते युजर डिफाईन फंक्शन झालं. तर हे 3 बेसिक प्रकार झाले. त्यानंतर त्यांनी शिकवलंय की पायथन फंक्शन डिफाईन कसे करायचे. तर पायथन फंक्शन डिफाईन करायचे भरपूर रूल्स आहेत. आपण सगळे रूल्स बघूया. पहिला रूल असा आहे की पायथनचं जे फंक्शन आहे ते डेफनी चालू झालं पाहिजे. हा पायथनचा रूल आहे. जर तुम्हाला फंक्शन बनवायचं असेल तर त्याला डेफनी चालू करावं लागतं. डेफ म्हणजे डेफिनेशन. तर म्हणजे त्याचा अर्थ होतो की आपण पायथन फंक्शन डिफाईन करतो. त्याच्यानंतर फंक्शनचं नाव येतं आणि मग ओपन आणि क्लोज राऊंड ब्रॅकेट्समध्ये आपण पॅरामीटर्स किंवा आर्ग्युमेंट लिहू शकतो. तर पहिला रूल असा आहे की डेफ कीवर्ड हवं आणि त्याच्यानंतर त्या फंक्शनचं नाव पाहिजे आणि मग पॅरेंथेसिस पाहिजे. नेक्स्ट रूल असा आहे की कुठलंही जर इनपुट असेल, आपल्याला ते आपण जर फंक्शन बनवलं होतं फॅरनाईट टू डिग्री सेल्सिअस कन्व्हर्शन, 100 आपण फॅरनाईट 37.7 मध्ये कन्वर्ट केलं, तर त्याच्यासाठी 100 आपलं इनपुट झालं आणि 37 हे आउटपुट आहे. आपण जर 100चं 101 बनवलं तर हे इनपुट आपलं चेंज झालं. सेम पद्धतीने आपलं इनपुट आणि आउटपुट या डायनामिक गोष्टी आहेत, त्या स्टॅटिक नाही आहेत. डायनामिक म्हणजे त्या चेंज होऊ शकतात, म्हणून त्या व्हेरिएबल्स आहेत. तर 101 आपलं इनपुट झालं, तर इनपुट त्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पॅरामीटर्सच्या लिस्टमध्ये डिफाईन करायच्या आहेत फंक्शनमध्ये. म्हणजे ते फंक्शन हे इनपुट म्हणून घेतं आणि आपण एक नाही पण भरपूर इनपुट घेऊ शकतो. तर मल्टिपल लिस्ट ऑफ पॅरामीटर्स इकडे असू शकतात, ज्याला आपण कॉमानी सेपरेट केलं, आपण कॉमानी सेपरेट करू शकतो. त्यानंतर त्यांनी सांगितलंय की फर्स्ट स्टेटमेंट जी आहे फंक्शनची ही ऑप्शनल आहे. म्हणजे हे जे डबल कोट्समध्ये लिहिलंय फंक्शन डॉक्स्ट्रिंग, फर्स्ट लाईन जी आहे पायथनच्या फंक्शन मधली, एक ऑप्शनल लाईन आहे. तर ही ऑप्शनल लाईन काय सांगते की तुम्ही इकडे फंक्शनचं एक्सप्लेनेशन देऊ शकता. म्हणजे फंक्शन काय आहे, फंक्शन कशासाठी बनवलं आहे, फंक्शनचे इनपुट कुठले कुठले आहेत, फंक्शनचे आउटपुट कुठले असणार आहेत, फंक्शन का अस्तित्वात आहे, फंक्शन का बनवलं गेलं आहे, या सगळ्याचं डिटेलमध्ये माहिती आपल्याला इकडे आपण लिहू शकतो डॉक्स्ट्रिंगमध्ये. त्याचा फार उपयोग होतो जेव्हा तुम्ही एका टीममध्ये काम करता, कारण का टीममध्ये तुमचा कोड बाकी लोक पण वापरणार असतात, फक्त तुम्ही नाही. जेव्हा बाकी लोक फंक्शन तुमचं वापरणार तेव्हा ते पहिली गोष्ट हे बघणार की तुम्ही हे फंक्शन का बनवलं. तर त्याच्यासाठी ही डॉक्स्ट्रिंग महत्वाची असते. मॅन्डेटरी नाही आहे, पण तुम्ही लिहू शकता आणि लिहायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट लिहिलंय की कोडचा जो ब्लॉक असतो हा फंक्शनचा ब्लॉक हा कोलननी एंड होतो. कोलननी एंड म्हणजे शेवटी कोलन लिहावा लागतो. ज्या बेसिक सिग्नेचर असतं पायथनच्या फंक्शनचं, जे डिफाईन करतं की फंक्शन कसं लिहावं. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला डेफ, फंक्शनचं नाव, ओपन क्लोज ब्रॅकेटमध्ये पॅरामीटर्स आणि कोलन. या सिग्नेचरचा अर्थ पायथनला कळतं की हे एक फंक्शन आहे. कोलन असायलाच पाहिजे आणि कोलनच्या आतमधल्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या फंक्शनच्या आतमधल्या सगळ्या गोष्टी या इंडेंटेड असायला पाहिजे. इंडेंटेड म्हणजे सुरुवातीपासून काही स्पेस सोडून किंवा एक टॅब सोडून किंवा 3 स्पेस सोडून, जसं तुम्ही टॅब वापरता तर टॅब किंवा स्पेस वापरता तर स्पेस. पण या सगळ्या गोष्टी या एकाच लेवलवरती आतमध्ये उजवीकडे मूव्ह झालेल्या असायला पाहिजे, जे डिनोट करतं की एक फंक्शन आहे आणि या सगळ्या गोष्टी या फंक्शनच्या आतमध्ये आहेत. नेक्स्ट जो रूल आहे तो सांगतो की रिटर्न स्टेटमेंट पाहिजे फंक्शनमध्ये. रिटर्न स्टेटमेंट ही सगळ्यात शेवटची गोष्ट असते फंक्शनची. रिटर्न स्टेटमेंटचा अर्थ होतो की आता फंक्शनचं सगळी एक्झिक्यूट करून झालं आणि रिटर्न स्टेटमेंट
जेव्हाच एक्झिक्यूट होते तेव्हाच ते फंक्शनचं सगळं काम झालेलं असतं आणि त्याची आउटपुट व्हॅल्यू आहे ती परत जाणार असते. तर जेव्हाच ही रिटर्न स्टेटमेंट एक्झिक्यूट होते तेव्हाच असं समजायचं की पायथन ह्या फंक्शनमध्ये संपूर्ण याचं सगळं काम करून झालेलं आहे आणि जिथून हे फंक्शन कॉल केलंय तिथे हा परत घेऊन जाणार आहे. तर हे रिटर्न फंक्शन एक्झिटचं काम करतं आणि ते रिटर्न फंक्शन एक व्हॅल्यू पण पास करू शकतो. तुम्ही जिथून कॉल केलाय म्हणजे आपल्याला डिग्री सेल्सिअस परत पाठवायचे, आपण एक डिग्री सेल्सिअसची व्हेरिएबल बनवणार इकडे आणि त्याची व्हॅल्यू आपण परत पाठवणार. आणि त्याची व्हॅल्यू पास करणं मॅन्डेटरी नाही आहे. काही काही फंक्शन्स काहीच पास नाही करत परत, ते फक्त एक्झिक्यूट करण्यासाठी असतात. तर त्या केसमध्ये इथे रिटर्नच्या नंतर काही लिहायची गरज नाही लागत. आणि आपण पॅरामीटर्समध्ये मल्टिपल पॅरामीटर्स लिहू शकतो, पण ते मल्टिपल पॅरामीटर्स जे आपण लिहितो ते एका स्पेसिफिक ऑर्डरमध्ये पाहिजे. म्हणजे आपण ABCD असे 4 स्ट्रिंग्स घेतल्या किंवा 4 इंटिजर्स घेतले तर ते ABCD जे 4 इंटिजर्स आहेत ते त्याच ऑर्डरमध्ये त्याच शृंखलेमध्ये आपल्याला पाठवायचे असतात. आणि एकदा तुम्ही पायथन फंक्शन बनवलं की ते तुम्ही कॉल करू शकता बाकी दुसऱ्या फंक्शनमधून किंवा डायरेक्टली पायथन प्रॉम्प्ट जी शेलमधून जे प्रॉम्प्ट असतं तिथून पण आपण कॉल करू शकतो. त्याने एक एक्झाम्पल दिलंय पायथन फंक्शन कसं असतं त्याचं. फंक्शनचं डेफिनेशन आहे ग्रीटिंग्स नावाचं, डॉक स्ट्रिंग आहे जे एक्सप्लेन करते की हे फंक्शन कशासाठी आहे आणि एक्झिक्युशनमध्ये फक्त हॅलो वर्ल्ड हे फंक्शन प्रिंट करतं. तर जेव्हा हे फंक्शन कॉल होईल तेव्हाच हॅलो वर्ल्ड प्रिंट होईल. मग त्यानंतर त्यांनी अजून एक एक्झाम्पल दिलंय डिटेलमध्ये की पायथन फंक्शन कसं कॉल करायचं आणि कॉल कसं होतं. तर त्यांनी एक डेफ देऊन एक फंक्शन बनवलंय, त्याच्या आतमध्ये एक str स्ट्रिंग येते, डॉक स्ट्रिंग आहे परत, जी एक्सप्लेन करते की हे जे फंक्शन आहे हे जी पास केलेली जी स्ट्रिंग आहे ही प्रिंट होते याच्याने. आणि मग नंतर त्यांनी फक्त स्ट्रिंग प्रिंट केली आणि रिटर्न केलं. तर जेव्हा तुम्ही हे कॉल करता, हे फंक्शन जेव्हा कॉल करता तेव्हा त्याच्यामध्ये जे काही पास करता तर मी एडिट करू शकतो. तर मी जर स्ट्रिंग एडिट केलं आणि जर रन केलं तर मी जी काय व्हॅल्यू पास केली होती इथून ती या फंक्शननी प्रिंट करून दाखवली मला या प्रिंट लाईनने. तर हे मल्टिपल कॉल्स आहेत, 2 वेळा हे फंक्शन कॉल झालंय आणि आपण जे काय पास केलंय त्या फंक्शनमध्ये ती जी व्हॅल्यू आहे ही इकडे या व्हेरिएबलमध्ये गेली आणि इथून ती प्रिंट झाली आणि म्हणून आपल्याला आउटपुटमध्ये हे प्रिंट झालेलं दिसतं. याच्या पुढचे जे टॉपिक्स आहेत हे थोडे ॲडव्हान्स्ड आहेत, तर आपण ते टॉपिक्स पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. या व्हिडिओमध्ये एवढंच. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघण्यासाठी धन्यवाद. बाय बाय.